औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. एनसी वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापुरातील आरटीओ मधील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच इतर प्रलंबित मागण्यांची पूर्तता करावी या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरातील प्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचाऱ्यांनी मंगळवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला. या आंदोलनात सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवल्याने दिवसभर कार्यालयीन कामकाजावर परिणाम झाला. संपामुळे वाहन नोंदणी, वाहन परवाने, विविध परवाना पत्रे आणि इतर प्रशासकीय कामांसाठी कार्यालयात आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागली. आधीच मनुष्यबळाच्या कमतरतेचा सामना करणाऱ्या सोलापूर आरटीओ कार्यालयात कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कामकाजाचा वेग मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे वाहन चालक, वाहन मालक आणि वाहतूक व्यवसायाशी संबंधित नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काही नियमित कामकाजावर परिणाम झाला, मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. शक्य तितक्या सेवा अखंडित ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी सांगितलं आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. एनसी वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी एनसिस ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटनी मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.